आगामी स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनाव से पहले धुले शहर में भाजपा के भीतर राजनीतिक तनातनी सामने आ रही है। 2 दिन पहले भाजपा के पूर्व नगर सेवक दीपक उर्फ बंटी खोपड़े के खिलाफ छेड़छाड़ और जबरन वसूली का मामला दर्ज होने के बाद यह विवाद और गहराता जा रहा है। धुले शहर के पूर्व भारतीय जनता पार्टी नगर सेवक दीपक उर्फ बंटी खोपड़े के खिलाफ छेड़छाड़ और जबरन वसूली का मामला दर्ज होने के बाद राजनीतिक माहौल गर्मा गया है। खोपड़े के समर्थकों ने इसे भारतीय जनता पार्टी शहर जिला अध्यक्ष गजेंद्र अंपड़कर की साजिश बताया और बुधवार को जिला कलेक्टर कार्यालय पर मोर्चा निकालते हुए मामले की वापसी और निष्पक्ष जांच की मांग की है। 2 दिवसापूर्वी आमचे बंटीभाऊ खोपड़े माजी नगरसेवक भाजपचे यांच्यावर 2 दिवसापूर्वी सीमा नामक एक महिलेने चाळीसगाव रोड चौफुलीवर केस नोंदवली चाळीसगाव पोलीस स्टेशनला की वो बंटीभाऊंनी माझ्याशी छेडखानी केली आणि 1200 रुपये माझ्याकडनं हिसकावून मला हाकलून दिले असं त्यांनी गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला 2 दिवसापूर्वी। पण बंटीभाऊवर पोलिसांनी तपासानुसार गुन्हा दाखल केलेला नव्हता, पण वरतून काही पोलीस प्रशासनाला दबाव यंत्र वापरून काही लोकांनी जसे गजेंद्र अंपळकर म्हणून एक नगरसेवक आहे, त्या जिल्हाध्यक्ष भाजपचे, त्यांनी त्यांच्यावर दबावतंत्र आणून पोलिसांवर बंटीभाऊवर नाव नोंदण्याची सुरुवात केली आणि बंटीभाऊचं नाव त्याच्यात टाकण्याचा प्रयत्न केला आहे। आज त्यांचं नाव टाकण्यात आलेलं आहे, पण आमच्या नागरिकांना आणि धुळे शहरातल्या लोकांना, मित्रपरिवाराला, खोपडे परिवारावर प्रेम करणाऱ्यांना हे कधीच मान्य नाही। म्हणून आम्ही या नागरिकांनी सर्वांनी मिळून बंटीभाऊवर जो कुठा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी मोर्चा काढलेला आहे। जो माणूस आया बहिणींसाठी रात्रंदिवस पळत राहतो तो कोणत्या महिलेची छेडखानी करूच शकत नाही, असा सर्व महिलांचा आणि माणसांचा एक मत आहे आणि तेच मत सर्वांचं आहे। आणि हे मत घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन आम्ही हे मत आमचं कलेक्टर साहेबांना निवेदनात मांडत आहे। त्यांचे फोन तिथे चालू होते म्हणून आम्ही त्यांचं नाव उघडपणे घेत आहे। आम्हाला काही असं त्यांचं काही आमचं काही हे नाही, उलटून नातेवाईक आहे, पण त्यांना राजकीय त्यांना काही त्यांच्या डोक्यात असतील की हा भाऊ वापस निवडणूक लढल, आमच्या समोर उभे राहील, असं त्यांची खतखत जुने ते त्यांची खतखत असू शकते। आणि त्यांनीच तो पाठपुरावा करून त्या बाईला, ती बाई आजही पोलीस स्टेशनला केस करण्यासाठी आली, 10 मिनिटात ती चालली गेली आणि सही करण्यासाठी अजूनपर्यंत आलेली नाही, तरी गुन्हा दाखल करून नाव नोंदण्यात आलेलं आहे। कोणाचं प्रेशर असेल तेव्हाच होतं ना असं काही।